नमस्कार मित्रांनो, आजच्या इंग्लिश स्पीकिंगच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत मॉडेल वर्ब मधला सगळ्यात महत्त्वाचा मॉडेल वर्ब कोणता आहे? शुड. शुडचा, शुड हॅवचा, शुड हॅव बीनचा वापर आपण इंग्रजी बोलण्यामध्ये कसा करायचा ते आजच्या लेक्चरमध्ये आज आपण डिस्कस करू. चला काही उदाहरणांसोबत बघूया की शुडचा वापर, शुड हॅवचा वापर आणि शुड हॅव बीनचा वापर कसा करायचा. चला प्रेझेंट मध्ये बघा. प्रेझेंट म्हणजे काय? वर्तमान काळ. प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळामध्ये प्रेझेंट मध्ये कसा करायचा वापर. आता बघा एक्झाम्पल बघा. यू शुड गो. तुम्हाला सांगायचं आहे, कोणालाही काही सजेशन द्यायचं आहे, तू असं करायला हवं, तू असं करायला पाहिजे, तेव्हा तुम्ही हे स्ट्रक्चर वापरा. काय आहे स्ट्रक्चर? स्ट्रक्चर हे आहे, काय स्ट्रक्चर? सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट म्हणजे काय? यू आहे. सब्जेक्ट काय तर यू आहे. तू असं करायला पाहिजे, त्याने असं करायला पाहिजे, तिने असं करायला पाहिजे, त्यांनी असं करायला पाहिजे, करायला हवं. दोन्ही गोष्टीचं मिनिंग सेमच आहे. ओके. तर यू शुड गो. यू शुड गो कुठं जायला पाहिजे? कुठेही असू शकते. बँकेत जायला पाहिजे, मुंबईला जायला पाहिजे, पुण्याला जायला पाहिजे, हॉटेलमध्ये जायला पाहिजे, शाळेत जायला पाहिजे, कॉलेजमध्ये जायला पाहिजे, मार्केटमध्ये जायला पाहिजे, कामावर जायला पाहिजे, कुठेही जायला पाहिजे. ठीक आहे. जायला पाहिजे, जायला हवं. प्रेझेंट मध्ये. तर सब्जेक्ट सोबत काय लावलं? शुड लावला. काय लावलं? शुड लावला. नंतर काय लावलं? क्रियापदाचं वरचा पहिला फॉर्म लावला. इथं गो लावला. वेट लावला का इथं? नाही. गॉन लावला का? नाही. गोईंग लावला का? नाही. काय लावलं? काय केलं म्हणे? गो. काय लावलं? गो. तर इथे काय यूज केलं? फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब यूज केला. काय यूज केलं इथे? फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब. यू शुड गो. तू जायला हवं, तू जायले पाहिजे, जायले पाहिजे किंवा जायला हवं, या दोन्ही गोष्टीचं मिनिंग सेम आहे. ओके. तर स्ट्रक्चर लक्षात ठेवा. एक्झाम्पल तुम्ही हजारो बनवू शकता. यू हॅव टू इनकल्केट स्ट्रक्चर इन युअर माइंड. If you want to become a fluent speaker, this important structure, you have to imbibe in your mind. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. You should invite her. तू should हवं. invite म्हणजे बोलवायला पाहिजे. invite म्हणजे आमंत्रण द्यायला पाहिजे. her तिला बोलवायला हवं. तू तिला बोलवायला हवं. इथं काही कार्यक्रम आहे, तुमच्या इथं काही कार्यक्रम आहे आणि तुम्ही तिला बोलवायला हवं. तुम्ही त्याने बोलवायला पाहिजे असं जर सांगायचं असेल तर काय म्हणायचं? यू काय मग? सब्जेक्ट. नंतर काय लावायचं? शुड लावायचं. नंतर काय लावायचं? वरचा पहिला फॉर्म. इन्व्हाइट. कोणाले? त्याले असेल तर हिम लावा, तिले असेल तर हर लावा. तू रामले बोलवायला हवं, इथं हर नका लावू, हिम नका लावू, इथं राम लावा. यू शुड इन्व्हाइट राम. तू गीताले बोलवायला हवं, यू शुड इन्व्हाइट गीता. ज्याला बोलवायला हवं त्याचं नाव लिहून टाक. ओके. चल तिसरं उदाहरण. यू शुड तू काय करायला हवं? एक्सरसाइज. काय करायला हवं? एक्सरसाइज. तू व्यायाम करायला हवं. मी सजेशन देत आहे, तुम्हाला सजेशन देत आहे. यू शुड एक्सरसाइज डेली. जर तुम्हाला चांगलं हेल्दी राहायचं आहे, तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं पाहिजे, रोज व्यायाम करायचा, रोज वॉकिंगला जायचं. ओके. यू शुड एक्सरसाइज डेली. यू शुड ईट हेल्दी फूड. तुम्ही जे काही हेल्दी फूड आहे, आरोग्याला पोषक असं फूड आहे, अन्न आहे, ते तुम्ही ग्रहण करायला हवं. हे माहिती तुम्हाला काय सजेशन आहे. हे काय तुम्हाला सजेशन. मग इथे मी कोणता स्ट्रक्चर फॉलो केला? सब्जेक्ट, शुड, क्रियापदाचं पहिलं रूप आणि जे काही ऑब्जेक्ट असेल, जे काही गोष्ट मला सांगायची आहे. तर हे स्ट्रक्चर मी फॉलो केलं. हे स्ट्रक्चर आपल्या माइंड मध्ये काय असायला पाहिजे? फिक्स असायला पाहिजे. ओके. तर आता या गोष्टी मी प्रेझेंट मध्ये बोललो, तू आता असं करायला पाहिजे, असं करायला हवं. पण जर हीच गोष्ट मला पास्ट मध्ये सांगायची असेल तर तू पास्ट मध्ये, भूतकाळामध्ये असं करायला हवं होतं, तुम्हाला मला सांगायचं आहे, तुम्ही असं करायला हवं होतं, तर तुम्हाला तुमच्यासोबत असं झालं असतं. करायला हवं. मग त्याच्यासाठी कोणता आहे भाऊ? पास्ट आहे. त्यासाठी कोणता आहे? पास्ट. करायला हवं होतं. पर्यंत इथं करायला हवं म्हणांतर इथं प्रेझेंट मध्ये. पण करायला हवं होतं. एखादी क्रिया तुम्ही करायला हवी होती, एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही करायला हवी होती, तुम्ही समोरच्याला सजेशन देऊन राहिले, कोणालाही असो. तर काय स्ट्रक्चर बघा, शुड हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप, त्याच्यानंतर जे काही ऑब्जेक्ट असं लावून टाका. ठीक आहे. काय मग इथं बघा, स्ट्रक्चर काय? सब्जेक्ट आहे, नंतर शुड हॅव आहे, नंतर V3 आहे, नंतर जे काही बोलायचं असेल तुम्हाला त्याच्या रिलेटेड ऑब्जेक्ट असं लावून टाका. चला बघू. यू शुड हॅव गॉन देअर. तू तिथे जायला हवं होतं. मी प्रेझेंट मध्ये नाही सांगत आहे, मी कालची गोष्ट, काल काय करायला पाहिजे होतं, भूतकाळात काय करायला पाहिजे होतं, पास्ट मध्ये काय करायला पाहिजे होतं, त्याच्याबद्दल सांगायला. तू असं करायला पाहिजे होतं. यू शुड हॅव डन दिस.
यू शुड हॅव गॉन देअर. तू तिथे झाले पाहिजे होतं. गॉन क्रियापदाचा कोणता रूप आहे पहा, तिसरा फॉर्म आहे. कोणता फॉर्म आहे, तिसरा. यू शुड हॅव गॉन देअर. ओके, चल समोर जाऊ. दुसरं उदाहरण पाहतं. चला, यू शुड हॅव इन्व्हायटेड हर. आता हे उदाहरण इकडे घेतलं पण पास्ट मध्ये. तू तिला बोलवायला पाहिजे होतं. तू तुझ्या घरी लग्न आहे ना, तुझ्या घरी प्रोग्राम आहे ना, मग तिला कोण नाही बोलावलं, तू तिला बोलवायला पाहिजे होतं. यू नंतर काय लावला, हो शुड हॅव लावला. नंतर काय लावला, क्रियापदाचं कोणतं रूप लावलं, तिसरा फॉर्म लावला. कोणता रूप, तिसरा फॉर्म. यू शुड हॅव इन्व्हायटेड हर. यू शुड हॅव इन्व्हायटेड. तू तिला बोलवायला हवं होतं किंवा पाहिजे होतं. नेक्स्ट, यू शुड हॅव एक्सरसाइज. तू व्यायाम, आता यस्टरडे म्हणू शकता. यस्टरडे, तू काल व्यायाम करायला हवा होता. तू काल व्यायाम करायला हवा होता. यू शुड हॅव एक्सरसाइज यस्टरडे. तू काल व्यायाम करायला हवा होता. पास्ट मध्ये कोणती गोष्ट, क्रिया, ऍक्टिव्हिटी करायला हवी होती असं सांगायचं असेल तर सब्जेक्ट प्लस शुड हॅव प्लस क्रियापदाचं तिसरं रूप. दिस स्ट्रक्चर यू नीड टू फॉलो. सर इंग्रजी बोलण्यासाठी ग्रामर लागते का? मोस्ट ऑफ द स्टुडंट आस्क मी सांगतो, ग्रामर तुम्हाला पूर्ण पाठ नाही करायचा आहे, पण ज्या बेसिक गोष्टी आहे, महत्वाच्या गोष्टी आहे, ज्या इंग्रजी बोलण्यासाठी आपल्याला लागतात, अॅक्युरेसीसाठी लागतात, फ्लुएंट बोलण्यासाठी लागतात, ते आपण करायला पाहिजे. चला, शुड हॅव झालं. ओके, सर आता बघू शुड हॅव बीनचा वापर. आता काय बघू, शुड हॅव बीनचा वापर. बघा, शुड हॅव बीन आणि V3 प्लस V3 सब्जेक्ट घेतलाय पाहिजे. ओके, हे स्ट्रक्चर शुड हॅव बीन. आय शुड हॅव बीन टोल्ड. आता मी काहीच नाही करणार आहे इथं. तुम्हाला वाटतं आय शुड हॅव बीन टोल्ड म्हणजे काय सांगायला पाहिजे होतं, रॉंग. मी काही नाही करणार आहे. मला सांगितलं गेलं पाहिजे होतं. पास्ट मध्ये मला काहीतरी इन्फॉर्मेशन मिळायला हवी होती. आय शुड हॅव बीन इन्फॉर्म म्हणू शकता किंवा टोल्ड. एखाद्या गोष्टीबद्दल मला सांगितल्या जायला हवं होतं. मला सांगायला पाहिजे होतं. मला सांगायला पाहिजे होतं आपण बोलताना म्हणतो ना, तर ते आहे आय शुड हॅव बीन टोल्ड. आय शुड हॅव बीन इन्फॉर्म्ड. नेक्स्ट, हे काम, दिस वर्क, हे काम शुड हॅव बीन कम्प्लिटेड. हे काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं. हे काम पूर्ण व्हायला हवं होतं. हे काम जे काम मी दाखवून राहिलो, हे काम पूर्ण व्हायला हवं होतं. इंग्रजी शिकवायला हवी होती. इंग्लिश शुड हॅव बीन टॉट. क्लासमध्ये यार इंग्रजी शिकवायला पाहिजे होतं. इंग्लिश शुड हॅव बीन टॉट इन द क्लास. कोणतीही क्रिया केल्या जायला पाहिजे होती तर शुड हॅव बीनचा वापर करा. नेक्स्ट घ्या, कार शुड हॅव बीन. कार सोबत काय होणार आहे बघा. कार काहीच नाही करणार आहे. कार किचन तिथं उभी आहे. कारवर काहीतरी ऍक्टिव्हिटी होत आहे. कार शुड हॅव बीन रिपेअर. कार रिपेअर केल्या गेली पाहिजे होती. कार रिपेअर करायला हवी होती. स्वीट शुड हॅव बीन डिस्ट्रीब्युटेड. मिठाई वाटल्या जायला पाहिजे होती. कोणतीही क्रिया केली गेली पाहिजे होती तर तेव्हा शुड हॅव बीनचा वापर करायचा. आता सर शुड हॅवचा वापर कधी करायचा? पोझिशन मध्ये सुद्धा तुम्हाला शुड हॅवचा वापर करता येते. प्रेझेंट मध्ये जर मला तुम्हाला म्हणायचं आहे तुमच्याकडे कार असायला हवी, कसं म्हणा, यू शुड हॅव अ कार. यू शुड हॅव अ कार. तुमच्याकडे कार असायला हवी. आता मला हेच गोष्ट पास्ट मध्ये म्हणायची. तुमच्याकडे कार असायला पाहिजे होती. तुमच्याकडे कार असायला हवी होती. पास्ट मध्ये यू शुड हॅव तर लावलं यू शुड हॅव हॅड अ कार. तुमच्याकडे कार असायला हवी होती. यू शुड हॅव हॅड अ कार. पास्ट मध्ये हवी होती, शुड हॅव हॅड. प्रेझेंट मध्ये तुमच्याकडे कार असायला हवी, यू शुड हॅव अ कार. आता आपण शुड बघितला, शुड हॅव प्लस V3 बघितला, शुड हॅव प्लस पोझिशन बघितलं, शुड हॅव बीन कधी वापरायचं हे सुद्धा बघितलं. तुम्हाला हे जे शिकवलं याच्यामध्ये काहीही डिफिकल्टी असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता. कंटेंट आवडलं असेल आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा. तुम्हाला वाटत असं आपल्याला इंग्लिश मध्ये बोलता यायला पाहिजे, आपल्याला लेकरायले फार इंग्रजी यायला पाहिजे, कॉम्पिटिशन वाढून राहील तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला वाटत असेल की सर आपल्याला गाईड करू शकते इंग्रजी बोलण्यासाठी तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून जाणून घेऊ शकता आपण इंग्रजी शिकण्याचा प्रवास कसा चालू करू शकतो.
how can you start your English speaking journey? That you can take information by calling on below given number. Thanks for watching this video.